जय श्री स्वामी समर्थ. जय गजानन. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ या तुमच्या आराध्य देवताचे नाव नक्की लिहा. कारण देवाचे नाव घेऊन केलेली सुरुवात आयुष्यात नेहमीच सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि देवकृपा घेऊन येते. कुंभ राशींच्या माझ्या सर्व भावा आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा वळणबिंदू ठरू शकतो. कारण येत्या काळात तुमच्या आयुष्यात अशा 7 भयानक, अद्भुत आणि चक्रावून टाकणाऱ्या घटना एका पाठोपाठ एक घडणार आहेत, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण इथेच सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ मध्यंतरी सोडून निघून गेलात, घाईघाईत पुढे ढकललात किंवा या 7 घटनांपैकी एक जरी घटनेकडे दुर्लक्ष केलं, तर तुमच्या हातात आलेली सुवर्ण संधी कायमची निसटून जाऊ शकते. भूतकाळात तुम्ही ज्या चुका केल्यात त्याचा फटका तुम्हाला पुन्हा बसू शकतो आणि आयुष्यात पुन्हा अंधार येऊ शकतो. कारण नियती जेव्हा तुम्हाला एखादा इशारा देते, तेव्हा तो इशारा समजून घेणे आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे हेच शहाणपणाचे लक्षण असते. जर तुम्ही या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर येणारा काळ अधिक आव्हानात्मक ठरू शकतो आणि तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. त्यामुळे पुढचे सर्व मिनिटे अत्यंत शांतपणे एकांतात बसा. फोनचे सर्व नोटिफिकेशन बाजूला ठेवा आणि प्रत्येक शब्द मनापासून ऐका. कारण पहिल्या मिनिटापासून ते शेवटपर्यंत हा प्रत्येक मुद्दा तुमच्या मनाला स्पर्श करेल, तुम्हाला सावध करेल आणि नवी दिशा देईल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच आपल्या या भक्ती परिवाराशी जोडले जाण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि चला या रहस्यमय व भावनिक प्रवासाला सुरुवात करूया. पहिली घटना, जुनी चूक कबूल करण्याची वेळ येणार आणि तीच मन हलकं करणार. कुंभ राशींच्या लोकांचा मूळ स्वभाव असा असतो की हे लोक मनानं खूप साफ असतात, प्रामाणिक असतात आणि कोणाचं वाईट चिंतत नाहीत. पण शनिदेवाच्या प्रभावामुळे स्वभावात एक प्रकारचा अस्पष्ट व्यक्तपणा असतो, ज्यामुळे मनात एक आणि ओठांवर दुसरं राहत नाही. पण या स्वभावामुळे कधीकधी नकळत समोरच्याचे मन भयंकर दुखावले जाते आणि साध्या गोष्टींवरून मोठा गैरसमज निर्माण होतो. गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडली असेल जिथे तुमची पूर्ण चूक नसतानाही परिस्थितीमुळे असा एक शब्द गेला ज्याने तुमचे स्वतःचे जवळचे नाते, विश्वासू मित्र किंवा कौटुंबिक संबंध दुरावले आणि तो एक अदृश्य दगड तुमच्या मनावर, छातीवर वर्षानुवर्ष बनून बसला आहे. रात्री झोपताना बऱ्याचदा तो जुना प्रसंग तुमच्या डोळ्यांसमोर येतो आणि तुमचे मन आतून हळहळते. येत्या काळात नियती तुम्हाला ती जुनी चूक कबूल करण्याची किंवा त्या व्यक्तीसमोर मनातील कपाट मोकळे करण्याची सुवर्ण संधी देणार आहे. कुंभ राशीचा स्वाभिमान खूप मोठा असतो आणि स्वतःची चूक मान्य करणे ही जगातली सर्वात कधीही न पचणारी गोष्ट मानली जाते. त्यामुळे ही वेळ येईल तेव्हा अहंकार भिंत बनून उभा राहील. पण सावध राहा, जर तुम्ही अहंकार पुढे केला तर ते नाते कायमचे तुटेल आणि पुन्हा कधीही जुळून येणार नाही. परंतु जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून अहंकार बाजूला ठेवलात, एक लहानसा मेसेज केलात किंवा भेटून ते व्हायला नको होतं असं मनापासून म्हणालात, तर समोरची व्यक्तीसुद्धा गेल्या कित्येक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होती. आणि जसं संवाद सुरू होईल तसं तुमच्या मनावरचा कित्येक वर्षाचा दगड निघून जाऊन मन पूर्णपणे हलकं होईल. हा काळ तुमच्या आत्म्याला असीम शांतता देणारा ठरेल आणि तुटलेले नाते पुन्हा एकदा घट्ट रेशमी धाग्याने बांधले जाईल. दुसरी घटना, तुमच्या आवाजाला आणि मताला अचानक वजन येणार. लोक आता सल्ला घेण्यासाठी येतील. भूतकाळात तुम्ही अनेकदा दुखावले गेला असाल. जेव्हा जेव्हा तुम्ही कौटुंबिक किंवा व्यावसायिक बैठकीत चांगला सल्ला दिला, तेव्हा लोकांनी तुमच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तुम्हाला बाजूला सारलं. तुम्हाला बऱ्याचदा रात्री एकांतात वाटायचं की माझं कुणी ऐकतच नाही किंवा माझ्या अनुभवाला काही किंमतच नाही का? मी इतका विचार करून सांगतो तरी लोक मला दुय्यम का समजतात? पण आता हे संपूर्ण चित्र पूर्णपणे बदलणार आहे आणि कुंभ राशीच्या आवाजाला, शब्दांना व मताला समाजात आणि कुटुंबात अभूतपूर्व वजन प्राप्त होणार आहे. तुमचे ग्रहमान अशा शक्तिशाली स्थितीत येत आहेत जिथे तुमचे शब्द लोकांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचतील आणि जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता स्वतःहून म्हणतील, थांबा, घाई करू नका, आधी कुंभ राशींच्या त्या व्यक्तीला विचारूया, ते काय म्हणतात ते पाहूया. तुमच्या प्रत्येक सल्ल्याला आता सुवर्णासारखी किंमत मिळेल आणि लोक तुमच्या विचारांचे कौतुक करतील. पण इथे एक मोठी चेतावणी आहे की अधिकाराचा गैरवापर करू नका. जर रागाच्या भरात किंवा अज्ञानात चुकीचा सल्ला दिलात तर लोकांचा विश्वास एका क्षणात उडू शकतो. त्यामुळे अत्यंत शांततेने आणि विचारपूर्वक बोला.
कारण तुमच्या एका शब्दाने आता लोकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे व हा बदल तुमच्या हरवलेल्या आत्मविश्वासाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. तिसरी घटना एक स्वप्न किंवा आतली तीव्र जाणीव आधीच इशारा देणार आणि ती खरी ठरणार. कुंभ राशी ही गूढ विचारांची रास असून तुमच्यात एक सुप्त सिक्स सेन्स असतो जो आता पूर्णपणे जागृत होणार आहे. येत्या काळात रात्री पडलेले एखादं दृश्य किंवा विचित्र स्वप्न किंवा एखाद्या नवीन व्यक्तीशी वा व्यवहाराशी जोडले जाताना मनात आलेली तीव्र जाणीव एका मोठ्या घटनेचा आधीची इशारा देईल. बऱ्याचदा आपण अशा आतल्या इशाऱ्यांना काहीही काय माझं मन भलतेच विचार करते म्हणून सोडून देतो. पण येत्या दिवसात अशी चूक अजिबात करू नका. जर दुर्लक्ष केलं तर मोठे आर्थिक किंवा वैयक्तिक नुकसान होऊ शकते आणि मोठी फसवणूक होऊ शकते. पण जर तुम्ही निसर्गाच्या आणि देवाच्या या इशाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवलात तर ती जाणीव 100% हुबेहूब खरी ठरून तुम्ही एका भयंकर संकटातून सही सलामत वाचाल किंवा एका मोठ्या सुवर्ण संधीचा योग्य वेळी फायदा घेऊ शकाल. हा प्रसंग तुम्हाला जाणून देईल की ईश्वराचा अदृश्य हात नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. चौथी घटना जे उशीर वाटत होतं ते प्रत्यक्षात योग्य वेळ होतं हे उलगडणार. आपण माणसांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते आणि वेळेवर घडली नाही की आपण निराश होतो, देवावर रागवतो व नशिबाला दोष देऊ लागतो. कुंभ राशीला सतत वाटत होतं की आयुष्यात प्रत्येक गोष्टीला उशीर होतोय. सोबती पुढे निघून गेले, त्यांनी यश मिळवले आणि आपण अजूनही एकाच जागेवर संघर्ष करतोय. पण येत्या काळात एका विशिष्ट प्रसंगाद्वारे तुमच्या डोळ्यातले गैरसमजाचे पटल दूर होणार आहे. तुम्हाला अचानक समजेल की जे काम आधी रखडले होते किंवा ज्या गोष्टीला भूतकाळात नकार मिळाला होता ते खूप मोठ्या चांगल्यासाठीच थांबले होते. जर ती गोष्ट तुम्हाला 2 ते 3 वर्षापूर्वी मिळाली असती तर तुम्ही तिचा सांभाळ करू शकला नसता किंवा तुमचे आयुष्यभराचे मोठे नुकसान झाले असते. आणि आता जेव्हा ती संधी किंवा त्या संघर्षाचे फळ तुमच्या हातात येईल तेव्हा तुम्हाला उमजेल की निसर्गाने तुमच्यासाठी किती परफेक्ट टायमिंग साधले होते. हा अद्भुत साक्षात्कार तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणेल आणि देवाबद्दलचा विश्वास कित्येक पटीने वाढून तुम्हाला कृतज्ञतेने भरून टाकेल. पाचवी घटना एका अनोळखी व्यक्तीच्या साध्या कृतीने दृष्टिकोन कायमचा बदलणार. आयुष्याचे मोठे धडे आपल्याला महागड्या पुस्तकातून किंवा मोठ्या भाषणातून मिळत नाहीत तर रस्त्यात भेटणाऱ्या एका अत्यंत साध्या माणसाकडून मिळतात. तुम्ही कामात वा प्रवासात असताना, बाजारात किंवा हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हाला एक पूर्णपणे अनोळखी व्यक्ती भेटेल. ती व्यक्ती पैशांचा व्यवहार करणारा नाही ना ज्ञान पाजळेल. ती फक्त तिची हसऱ्या चेहऱ्याने कोणाला तरी केलेली लहानशी मदत किंवा कठीण परिस्थितीत दाखवलेला अथांग संयम ही साधी कृती करेल. त्या अनोळखी व्यक्तीची ती साधी कृती तुमच्या डोक्यात लख्खन प्रकाश पाडेल आणि तुम्ही विचार करायला लागाल की मी आजपर्यंत किती क्षुल्लक गोष्टींचा उगाच त्रास करून घेत होतो. तुमच्या मनातील गेल्या अनेक महिन्यांची निराशा, चिडचिड आणि नकारात्मकता एका क्षणात विरून जाऊन तो अनोळखी माणूस देवाचा दूत बनून येईल, ज्यामुळे तुमचा जीवनाकडे आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. सहावी घटना घरातील एक जुनी वस्तू, आठवण, कागद अचानक महत्त्वाची ठरणार. घरातील जुन्या पेट्यांमध्ये, कपाटांच्या वरच्या कोपऱ्यात किंवा फाईल्समध्ये वर्षानुवर्षे साचलेले धूळ असलेला एक विसरलेला कोपरा उघडेल आणि सफाई करताना तुमच्या हातात एक जुनी वस्तू, पत्र, डायरी किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स येईल. त्याला रद्दी किंवा निरुपयोगी समजून फेकून देण्याची चूक अजिबात करू नका. ते डॉक्युमेंट किंवा ती वस्तू हातात घेताच तुम्हाला समजेल की तो कागद तुमच्या जुन्या मालमत्तेचा, विसरलेल्या गुंतवणुकीचा किंवा कायदेशीर हक्काचा आहे, ज्याबद्दल तुम्ही पूर्णपणे विसरून गेला होतात. किंवा ती एखादी जुनी आठवण असेल जी तुम्हाला तुमच्या मूळ ध्येयाची आठवण करून देईल आणि तुमच्या सध्याच्या आर्थिक अथवा भावनिक अडचणीवरचे थेट उत्तर ठरेल. हा एक जुना कागद तुमच्या बंद झालेल्या प्रगतीचे दरवाजे पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने उघडून देईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. सातवी घटना स्वतःशी केलेला शांत करार आता पूर्ण होणार. काही वर्षापूर्वी जेव्हा तुमचे दिवस वाईट चालले होते, तुम्ही प्रचंड एकटे होतात, चहूबाजूने अडचणींनी तुम्ही घेरले होते आणि रात्री अंधारात कोणालाही न सांगता रडत होतात, तेव्हा तुम्ही स्वतःशी एक शांत करार केला होता. तुम्ही स्वतःच्या डोळ्यात पाहत स्वतःला एक वचन दिलं होतं की आज जरी जग माझ्यावर हसत असलं तरी एक दिवस मी या परिस्थितीतून बाहेर पडेन आणि स्वतःला सिद्ध करून दाखवेन. कोणालाही न सांगता केलेला तो शांत करार, ते स्वतःला दिलेले वचन आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे.
येत्या काळात अशा वेगवान घडामोडी घडतील ज्यामुळे तुम्ही त्या यशाचा टप्पा गाठाल, ज्याचे स्वप्न तुम्ही त्या कठीण आणि अंधाऱ्या रात्री पाहिले होते. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर उभे राहून मागे वळून पाहाल, तेव्हा तुमच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू असतील आणि तुम्ही स्वतःच्या पाठीवर थाप मारून म्हणाल, होय, मी कठीण काळात हार मानली नाही आणि आज मी करून दाखवलं. कुंभ राशीसाठी अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय, या सर्व सकारात्मक घटनांचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळावा आणि आयुष्यातील उरली सुरली नकारात्मकता कायमची नष्ट व्हावी, यासाठी एक अतिशय सोपा पण शक्तिशाली उपाय नक्की करा. दर शनिवारी संध्याकाळी काळ्या तिळाचे थोडेसे तेल एका लहानशा पंतीत घ्या. त्यात एक रुईचे किंवा साधे कापसाचे वाट ठेवून ते तुळशीजवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली शनिदेवाचे आणि स्वामींचे स्मरण करत प्रज्वलित करा. तसेच शनिवारी कोणाही गरजू किंवा भुकेल्या व्यक्तींच्या आपल्या क्षमतेनुसार अन्नाचे दान करा. हा एक छोटासा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करेल आणि तुमच्या भाग्याची कुलुपे झपाट्याने उघडेल. आयुष्य हे संघर्षाच्या आगीतून तावून सुलाखूनच घडतं, त्यामुळे या 7 घटनांकडे लक्ष द्या आणि हा उपाय मनापासून करा, कारण आता निसर्गाने तुमची वेळ आणली आहे. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. कमेंट्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या आयुष्यात येणारा असा एक अनपेक्षित आर्थिक चमत्कार, ज्याने त्यांचे संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलेल. तो व्हिडिओ अजिबात मिस करू नका. स्वामी तुमचे भले करोत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.